सिल्वर क्रिकेट अकॅडमी. खूपच मोठं असं ग्राउंड आहे. एका वेळेस 2 मॅचेस होतील एवढं मोठं ग्राउंड आहे. अरे 4 रन गेलेला आहे दिगुलेच्या बॅटमधून. हवेत टोलवलेला चेंडू पण फिल्डरपर्यंत काही पोहोचू शकला नाही, त्यामुळं बॅट्समन तरी सेफ आहे. आता स्ट्राईकवर देशमुख खेळतोय. दिगुले पुन्हा एकदा स्ट्राईकवर. खूपच सुंदर असा फटका दिगुलेच्या बॅटमधून पुन्हा एकदा. ओव्हर चेंज झालेली आहे. दिगुले पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय. आज खूपच सुंदर अशी इनिंग खेळतोय. जवळपास तो आता 70 रनच्या आसपास पोहोचलेला आहे. बघूयात आज तो शतक करतोय का. अभिराज पण त्याला खूप उत्कृष्ट अशी साथ देतोय. दोघांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं जुळून आलंय आज. अर्णव दिगुले आता 81 रन्सवर खेळतोय. बॉल पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर आणि दिगुले आता पोचला आहे 85 रन्सवर. शतकाच्या खूप जवळ पोचला आता.
4 रन्स. अशा रीतीने 90s मध्ये पोहोचलेला आहे तो आता. स्ट्राईकवर आहे अर्णव दिघुले. 64 बॉल खेळून त्यानं 92 रन्स केलेले आहेत. बघूया कसा खेळतोय तो आता. आणि खूप उत्कृष्ट असा शॉट. फिल्डरच्या हातामध्ये 1 रन मिळेल. त्र्याण्णव रन्सवर खेळत आहे आणि रुद्र पित्तलवार स्ट्राईकवर आहे. उत्कृष्ट असा शॉट. स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 रन्स. नॉन स्ट्राईकला आहे अर्णव दिघुले जो आता 93 रन्सवर खेळतोय. आणि रुद्र पित्तलवार आत्ताच मैदानात आलेला आहे. खूपच सुंदर असं ग्राउंड आहे हे. सिल्वर क्रिकेट अकॅडमी चिखलीमध्ये आहे. आणि या मैदानावर स्पोर्टिव्ह क्रिकेट क्लबनं प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. आणि आता जवळपास 22 ओव्हर होत आलेले आहेत. आणि अर्णव दिघुले जो ओपनिंगला आला होता त्याने आता 93 धावावरती खेळतो आहे. आणि आता विकेट पडलेली आहे त्यामुळे आता त्या जागी नवीन बॅट्समॅन आला आहे पृथ्वीराज जाधव.
पृथ्वीराजच्या बॅटमधून आलेला हा चेंडू आणि हा बाउंड्रीच्या बाहेर 4 रन. तर पृथ्वीनं आपलं खातं खोललेलं आहे 4 रन करून. नॉन स्ट्राईक एंडला होता दिगुले आता 93 रन्सवर खेळतोय. षटक संपलेलं आहे आणि आता दिगुले पुन्हा एकदा स्ट्राईकवर येत आहे. त्र्याण्णव धावावरती खेळतोय. खूपच आज आकर्षक अशी इनिंग खेळलेला आहे तो. बघूयात आज तो पहिल्या शतकाच्या पर्यंत अजून पोचायला किती बॉल घेतोय. एक रनसाठी मारलेला चेंडू, 1 रन पळून तो वैयक्तिक धावसंख्येवर पोचतोय 94. लेग साईडला मारलेला चेंडू 4 रनसाठी पृथ्वीराजच्या बॅटमधून. उत्कृष्ट असा फटका, परंतु फिल्डरने चेंडू अडवलेला आहे आणि 1 धावावरती समाधान मानावं लागते. अर्णव पोचतोय आता 95वर आणि स्ट्राईकला आहे पृथ्वीराज जाधव. दिगुले आता शतकाच्या खूप जवळ आलेला आहे.
मिस फिल्डिंग झालेली आहे. 2 रन पळून काढलेले आहेत. अर्णवचं पहिलं शतक. तुम्ही बघू शकता उत्साह. खूपच उसळी घेतलेला चेंडू, त्यामुळं बॅट्समॅन थोडा चाच पडला. बॉलिंगमध्ये चेंज करण्यात आलेला आहे. आता स्पिनर्स हटवून आता फास्टर बॉलर्स पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी. स्ट्राईकवर आहे पृथ्वीराज. वाईड बॉल आहे आणि स्कोअर पोचतोय 180च्या आसपास. 180, 3 आऊट 180 आणि आता 25वे षटक चालू आहे. खूपच चांगल्या स्थितीमध्ये स्पोर्टिव्ह टीम. बघूया पुढचा चेंडू. आता स्ट्राईकवर परत एकदा आलाय अर्णव दिघुले. बघूया शतकानंतर तो कसा खेळतोय. वाईडचा इशारा आणि धाव संकेत 1 धावेची भर. स्ट्राईकवर पृथ्वीराज. बॅट्समन इंज्युअर्ड झालेला आहे. खेळताना बॉल पायाला लागलेला दिसतोय. दोन्हीही बॅट्समन कोणतेही दडपण न घेता खेळतायत. आणि
हवेत टोलवलेला चेंडू, परंतु नशिबाची साथ मिळालेली आहे आणि अर्णव दिघुले रनआउट झालेला आहे. डायरेक्ट थ्रो होता आणि त्या थ्रोवर अर्णव दिघुले पोचला नव्हता आणि डायरेक्ट हिटमुळे तो आऊट झालेला आहे. खूपच सुंदर अशी इनिंग खेळून आऊट झालेला आहे. तर 100 रन झाल्यानंतर निशित बोरसे स्ट्राईकवर आहे आणि स्पोर्टिव्हचा स्कोअर झाला आहे 202 रन्स 4 विकेट आणि 30वे षटक चालू आहे. अर्णव दिघुले आत्ताच 108 रन करून आऊट झालेला आहे आणि त्यानंतर निशित बोरसे खेळायला आलेला आहे. नॉन स्ट्रायकिंगला आहे पृथ्वीराज जाधव, जो आता 29 रन्सवर खेळतोय आणि निशित बोरसे स्ट्राईकवर. खूपच सुंदर असं मैदान आहे चिखलीमध्ये सिल्वर क्रिकेट अकॅडमीचं. चार रन्स. भरत पाटील स्ट्राईकवर. दोन धावा काढण्यात यशस्वी झालेला आहे आणि संघाचा स्कोर आहे 236 रन 8 विकेटच्या मोबदल्यात. 38वे षटक चालू आहे. बघूया भरत आपली स्फोटक फलंदाजी कशी करतोय आज. आणि हा हवेत मारलेला चेंडू फिल्डरच्या डोक्यावरून आणि 1 रन. संघाच्या धावा होत आहेत 237 8 विकेट. 38वे षटक चालू आहे. आणि 4 रन. ईशानच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि स्कोअर पोचतोय 241. 38वे षटक चालू आहे. शेवटची 2 षटकं राहिल्यात आणि 8 विकेट पडलेल्या आहेत. ईशान खेळतोय 9 धावांच्या वर आणि भरत पाटील 10 चेंडू 11 रन. पुढचा चेंडू घेऊन स्वराज भोसले हा गोलंदाज आणि पुन्हा एकदा हवेतून मारलेला चेंडू फिल्डरच्या डोक्यावरून
चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि स्कोअर पोचतोय 245 रन 8 आऊट आणि हे षटक संपलेलं आहे. संघाच्या धावा 245 38 ओव्हरच्या नंतर. 39व षटक घेऊन येतोय विराज मोळे आणि स्ट्राईकवर आहे भरत पाटील. कीपरकडून चेंडू मिस झालेला आहे आणि भरत 2 धावा पूर्ण करतोय आणि संघाची धावसंख्या होते 247. बाईटच्या स्वरूपातल्या ह्या धावा आहेत. बघूया आणखी 2 ओव्हरमध्ये स्पोर्टिव्हचा संघ किती धावापर्यंत मजल मारतोय. पुढचा चेंडू घेऊन विराज. स्ट्राईकवर पुन्हा एकदा भरत पाटील. आणि हा चेंडू हवेत असा उंच असा गेलेला चेंडू आणि किपरच्या डोक्यावरून विकेट किपरला लक्षातच आलं नाही की बॉल कुठं गेलाय. त्यामुळे एक जीवदान म्हणू शकतो आपण भरतला मिळत आहे आणि संघाचा स्कोर होतोय 248. स्ट्राईकला परत ईशान बबूतकर. 39व षटक चालू आहे. भरत पाटील 12 चेंडू 12 रन्स आणि ईशान 13 रन्सवर खेळतोय आणि खूप अशी रिस्की अशी धाव पूर्ण केलेली आहे. स्कोर पोचतोय 249. भरत पुन्हा एकदा स्ट्राईकवर. आणि एका धावेबरोबर स्पोर्टिव्ह संघाच्या 250 धावा पूर्ण होत आहेत. स्ट्राईकवर पुन्हा एकदा ईशान बबूतकर आणि 39व्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि हवेत टोलवलेला आहे. 1 रन पळून काढण्यात यशस्वी. संघाचा स्कोर होतोय 255 रन आणि आता शेवटचं एक षटक राहिलं आहे. नॉन स्ट्राईकला आहे भरत पाटील आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा ईशान बबूतकर. बघूया या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त किती धावा काढतायत स्पोर्टिव्हचे हे दोन्ही प्लेयर. आणि बॉलिंगसाठी पुन्हा एकदा स्वराज भोसले येतोय. स्ट्राईकवर आहे ईशान बबूतकर आणि शेवटचं षटक घेऊन आणि ईशान स्ट्राईकवर 1 रन काढण्यात यशस्वी झालेला आहे आणि भरत पाटील आता स्ट्राईकवर आलेला आहे. शेवटचे 5 चेंडू राहिलात आणि 255 रन झालेले आहेत 8 विकेटच्या मोबदल्यात. बघूया या 5 बॉलमध्ये अजून किती धावा करतायत. खूपच सुंदर असं मैदान आहे चिखलीमधील सिल्वर क्रिकेट अकॅडमी. इथं 7 स्पोर्ट वर्सेस स्पोर्टिव्ह अकॅडमी यांच्यामध्ये हा सामना चालू आहे आणि हा चेंडू हवेत टोलवला आहे आणि फिल्डरच्या हातामध्ये मारला आहे परंतु 1 धाव करण्यात भरत यशस्वी झालेला आहे. स्ट्राईकला पुन्हा एकदा ईशान. पुन्हा एकदा हवेतून मारलेला चेंडू परंतु फिल्डरच्या डोक्यावरून 1 रन मिळाला. 1 रन आणि स्कोर हळूहळू आता 260च्या जवळ जायला लागलेला आहे. भरत पुन्हा एकदा स्ट्राईकवर. आणि आता 5 चेंडू झालेले आहेत या षटकातले. शेवटचा चेंडू राहिलाय. बघूया या लास्ट बॉलवर आणि अंपायरनं नो बॉल नाही. हा नो बॉल नाहीये. लास्ट बॉल राहिलाय. टीमचा स्कोर झालाय आणि भरत चेंडू हातामध्ये कॅच देऊन आउट झालेला आहे. मला वाटतं शेवटचा अजून एक चेंडू राहिलेला आहे आणि शेवटच्या बॉलसाठी आता स्वर्ण बेवले मैदानात चाललेला आहे. बघूया स्वर्णबाज शेवटच्या चेंडूवर किती धावा करतोय. आता टीमचा स्कोर झालेला आहे 258 8 आऊट आणि 258 रन 40 ओव्हरमध्ये. आज भरत आणि मेहनत
15 बॉल मध्ये 14 रन करून भरत आउट झालेला आहे. दोन त्यामध्ये चौके. 2 चौके मारलेले होते. आणि आता भरतच्या जागी खेळायला गेलाय स्वर्ण बेवले. बघूया शेवटच्या बॉलवर तो किती रन काढतोय. संघाचा स्कोर आहे 258, 8 आउट. स्वराज भोसले 2 एकच आहे. आणि एक अशा रीतीनं 40 ओव्हर पूर्ण झालेल्या आहेत आणि 40 ओव्हरमध्ये स्कोर झालेला आहे 259 रन. आणि 7 स्पोर्ट क्लबला जिंकण्यासाठी 260 धावा रन हव्या पाहिजे आहेत आहे. 260 रन. खूपच मोठा धावांचा डोंगर उभा केलेला आहे 40 ओव्हरमध्ये. आणि स्पोर्टिव्ह 4 रन झालेत, 9 विकेट, 259 रन.